तर मंडळी आज आपण करणार आहे मॅगी, ती पण आपल्या स्टाईलनं. तर आता गॅस ऑन करून आपण थोडंसं तेल ओतून घेऊया. 2 मिनटात होती म्हणतात पण 2 मिनटात होत नाही. चला, तर आता कांदा वगैरे आपण चॉप करून घेतलेला आहे पहिल्यांदाच. कांदा, टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर आहे, त्यानंतर मिरची वगैरे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी. आणि आपली छोटीशी कढई आहे, खास त्यासाठीच आपण घेतलेली आहे, कॅम्पिंगसाठी. थोडंसं आपण त्याला कलर येतो हे करून घेऊया, कांद्याला थोडंसं फ्राय. मैगी पुढं कुठे गाइज, हम लोग मैगी भूल गए है मॅगी आहे. तर मित्रांनो आता थोडासा ब्राऊन होत आलेला आहे, आपण त्याला थोडंसं हे करून घेऊया. थोडासा टाईम लागेल. त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे. हे गेलं आपलं टोमॅटो. आणि कोथिंबीर मे बी लास्टला टाकायची आहे. आणि तुम्ही मॅगीचे पुढे बघू शकता, 3 आहेत, एवढे नाही करणार आम्ही, 1 किंवा 2 जास्तीत जास्त शिल्लक ठेवलेत. चला, सोपी, एकदम सोपी आणि गावरान पद्धतीची मॅगी पद्धत आहे. जर कोणी रूमवरती वगैरे असेल, बॅचलर असेल, कोणाचं गर्लफ्रेंडबरोबर ही झालं असेल ब्रेकअप, तर मॅगी करून खाऊ शकता. चवीला चांगली आहे, उत्कृष्ट आहे आणि टेस्ट पण चांगली लागते. आणि मेन म्हणजे ह्याला काही जास्त काही करावं लागत नाही. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर, जे की तुम्हाला 10 रुपयामध्ये सुद्धा भेटू शकतं मार्केटमध्ये. चला, थोडंसं आपण ब्राऊन हे करूया. आणि चटणी वगैरे असेल तर तुम्ही जर तिखट खायची असेल तर टाकू शकता. असं आम्हाला तर काही एवढी गरज नाही आहे, त्यामुळे आम्ही काय टाकणार नाही आहे. तर मित्रांनो थोडीशी हळद टाकूया, जेणेकरून कलर येईल. आणि प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे, आम्हाला तिखट मॅगी खायची, त्यामुळे 1 चम्मच आम्ही तिखट टाकतो आहे, ते पण गावरान तिखट. चटणी आहे म्हणजे आम्ही तिखट बनवले, त्याची पण चटणी बनवली थोडी. कलर बघू शकतो, एकदम लाल असा कलर आलेला आहे. ज्यांना चटणी जास्त खायची सवय नाही त्यांनी टाकू नका. आणि आता थोडंसं आता आपण पाणी ॲड करणार आहे त्यामध्ये थोड्या वेळाने. तर मित्रांनो थोडंसं आता आपण पाणी ओतून घेऊया आणि थोडंसं त्याला बॉईल करूया, जेणेकरून पाण्याला थोडी उकळी फुटल्यानंतर आपण त्यात मॅगी टाकणार आहे. त्याने फ्लेवर पण असा मस्त येतो ना. आणि छोटी कढई मस्त आहे, जेणेकरून 2 लोकांचा आरामात होऊन जाईल. थोडं बॉईल करून घेऊया म्हणजे कसं एकदम मॅगीला टेस्ट पण चांगली येईल. तर थोडंसं आपण आता मीठ ॲड करूया मित्रांनो चवीसाठी. जास्त टाकू नका, नाही खारट होऊन जाईल मॅगी आपली. त्यानंतर आता आपण मॅगी मसाला ॲड करणार आहोत. हा गेला मॅगी मसाला. आणि गॅस एकदम फुल केलेला आहे आपण. थोडंसं बारीक करूया, आमचा गॅस बारीक केल्यानंतर पूर्ण विजून जातो, त्यामुळे आम्ही करत नाही. मॅगी टाकून घेऊया आपण त्यामध्ये. थोडेसे पीस करूया, कारण जास्त मोठे केल्यानंतर खायताना त्रास होतो आहे जरा. चला, तर मॅगी आपण टाकलेली आहे. थोडासा राहिलेला भुगा पण टाकून घेऊया, कारण वाया नाही जाता का. मी आधीच 10 रुपयामध्ये कमी मॅगी देते, 10 नाही 15 रुपये झाली आता. 2 मिनटात काय होत नाही, कमीत कमी 15 मिनटं तर लागतात मॅगी बनवायला, पण तेवढ्यात मसाला भात पण होतो. कोथिंबीर पण टाकून घेतलेलं आहे मित्रांनो. आता मॅगी शिजल्यानंतर भेटू डायरेक्ट आपण. मस्तपैकी मॅगी शिजते, शिजल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे आणि काय आहे. चला मित्रांनो, मॅगी शिजत आलेली म्हणजे आता मी तिला काढून घेतो मस्तपैकी प्लेटमध्ये आणि तुम्हाला सांगतो कशी ती टेस्ट करून. चला. तर मित्रांनो मॅगी 1 नंबर झालेली आहे, एकदम खतरनाक आणि 1 नंबर स्वाद आहे मॅगीचा. आणि खाऊन बघितली आहे, एकदम खतरनाक झालेली आहे. तुम्ही पण अशी मॅगी बनवा. आता जास्त गरम आहे त्यामुळे तुम्ही समोर नाही खाता येणार. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करा. आपण रोज नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग टाकणार आहोत चॅनलवरती. चला, बाय बाय.